आजकाल फिटनेसचा खूप ट्रेंड आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे व्यायाम व वेळेची मर्यादा न पाळता करण्याचा खूप सारा ट्रेंड आलेला आहे. फिटनेसच्या नावाखाली काहीही कुठल्याही प्रकारचे व्यायाम करून घेतले जातात आणि मग त्याचे बरेचसे उपद्रव होतानाही दिसतात. जसं की काही मुलांना व्यायाम करता करता हार्ट अटॅक येतानाचे व्हिडिओ आपण बघतो किंवा मग खूप जास्त प्रमाणात क्रॅम्प्स यायला लागतात, खूप शरीरात अंगदुखी व्हायला लागते. आर्थरायटिस सारखे काही विकार सुद्धा झालेले दिसून येतात. हे अतिव्यायामामुळे होतात. काही लोकांना दम्यासारखे आजार सुद्धा अतिव्यायामामुळे झालेले आपल्याला बघायला मिळतील. तर आयुर्वेदामध्ये व्यायाम किती करावा ह्याचं एक प्रमाण सांगितलेलं आहे. आयुर्वेदमध्ये सांगतात की अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजीभिः, म्हणजे जे नियमितपणे स्निग्ध आहार करतात आणि जे बलवान आहेत, म्हणजे ज्यांचं बल चांगलं आहे, तर त्यांनी त्यांच्या शक्तीच्या अर्धी शक्ती मात्रा एवढाच व्यायाम केला पाहिजे. म्हणजे इतर लोकांनी त्याहीपेक्षा व्यायाम कमी केला पाहिजे. तर तुम्ही हे अर्धशक्ती प्रमाण कसं ठरवायचं की ज्या वेळेला तुम्ही व्यायाम करता त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमच्या तोंडाने श्वासोच्छ्वास व्हायला चालू होईल त्यावेळेला तुमच्या शरीराची अर्ध्या शक्ती एवढी कपॅसिटी पूर्ण झाली आहे असं समजायचं आहे आणि तिथेच तुमचा व्यायाम कमी करायचा आहे, स्लो डाऊन करायचा आहे आणि थोडंसं रिलॅक्सेशन करून तुम्हाला व्यायाम हा संपवायचा आहे. अशा पद्धतीने व्यायाम करत राहिला तर हळूहळू तुमची कपॅसिटी वाढणार आहे आणि मग तुम्ही पुरेपूर भरपूर जसं तुम्हाला व्यायाम करायचं आहे तसं करू शकता. पण एकाच वेळेला तुम्ही स्टार्टिंग फेजमध्ये खूप जास्त व्यायाम केला तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटेच होऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा.